नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गोरगरीब, विणकर, कष्टकऱ्यांची देवी म्हणून श्रद्धा असणारी वडगाव येथील मंगाई देवीची वार्षिक यात्रा अमाप उत्साहात मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी सुरू झाली. दिवसभरात बेळगाव शहर परिसरासह जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं. झेंडूच्या फुलांच्या माळांनी तसेच विद्युत रोषणाईने सजवलेलं मंदिर भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. सोमवारी रात्री 12 वाजता मंदिरात धार्मिक विधी संपन्न झाले. मंगळवारी सकाळी मिरवणुकीने वडगाव परिसरातील विविध देवस्थानामध्ये जाऊन पूजन करण्यात आले. दुपारी 12 वाजता मिरवणूक मंदिराजवळ आल्यानंतर गाऱ्हाणे उतरण्याच्या कार्यक्रमानंतर मुख्य यात्रेला सुरुवात झाली. प्रशासनासह देवस्थानचे हक्कदार चव्हाण पाटील परिवारातर्फे यात्रेचे नेटके नियोजन करण्यात आले आहे. मंगळवार मुख्य दिवस असल्याने दिवसभरात लाखो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. लाखो भाविकांनी बेळगाव परिसरात सुख समृद्धी लाभू दे, परिसराचा भरभराटीने विकास होऊ दे अशी इच्छा व्यक्त करत देवीचे दर्शन घेतले. शनिवारी सकाळी दारूच्या नशेत कंगराळी खुर्दपासून काही अंतरावर असलेल्या मार्कंडेय नदीमध्ये उडी घेतलेल्या सचिन माने वय 45 राहणार महादेव रोड कंगराळी खुर्द मूळ सोलापूर महाराष्ट्र या युवकाचा मृतदेह अखेर सापडला. तब्बल 3 दिवसानंतर आज मंगळवारी सकाळी अलतगाव पुलाजवळ मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार सचिन माने हा गेल्या अनेक वर्षांपासून पत्नी व एक मुलगा व मुलगी यांच्यासह तो कंगराळी खुर्द येथे राहत होता. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो सुतारकाम करायचा. त्यानंतर त्याने मी जीव देतो असं म्हणत हातात मोबाईल घेऊनच उडी मारली होती. दरम्यान सचिनला उडी मारताना पाहिलेल्या युवकांनी त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. तसेच एपीएमसी पोलीस स्थानक, अग्निशमन दल, एसडीआरएफ आणि एचईआरएफ या यंत्रणांना माहिती दिली होती. पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गेल्या 3 दिवसांपासून नदीत बोटी व कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोधकार्य सुरू होतं, पण मृतदेह सापडला नव्हता. आज अखेर मंगळवारी सकाळी नदी पात्रामध्ये एक मृतदेह तरंगताना दिसून आला. ही माहिती मिळताच एचईआरएफ टीमने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवून आपल्या पदाचा राजीनामा देण्याबाबत कळवलं होतं. त्यांनी राजीनाम्यामागे प्रकृती अस्वास्थ्याचं कारण दिलं होतं. आज मंगळवारी राज्यसभेला कळवण्यात आले की उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपती मुर्मू यांनी स्वीकारला आहे. तसेच गृह मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये राजीनामा तात्काळ लागू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करून धनखड यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. जगदीप धनखड यांना भारताचे उपराष्ट्रपती म्हणून तसेच इतर अनेक भूमिकांमधून देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो, असेही ते म्हणाले. वडगाव येथील जागृत देवस्थान श्री मंगाई देवीच्या यात्रेदरम्यान दर्शनासाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील 16 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना आज मंगळवारी सकाळी 11:30च्या सुमारास घडली. मंदाकिनी भीमाराव दावणे राहणार आनंदनगर 3रा क्रॉस या भाविक महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी लांबवलं. आज यात्रेचा मुख्य दिवस असल्यामुळे मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्याने हे कृत्य केल्याचं समजतं. सदर घटना शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केलाय. यात्रेच्या गर्दीमुळे पोलिसांसमोर सुरक्षेचं मोठं आव्हान असून यात्रेच्या कालावधीमध्ये अधिक सतर्क राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. खानापूर तालुक्यातील जांबोटी चोरला रस्त्यावर चिखले गावानजीक काल सोमवारी गोव्याकडे निघालेली क्रेटा कार पलटी होऊन मोठा अपघात झाला. सुदैवाने गाडीत बसलेले दोघे प्रवासी थोडक्यात बचावले. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होत असल्यामुळे ट्रकमधून वाळू रस्त्यावर सांडत आहे. परिणामी रस्ता घसरडा होत असून लहान मोठ्या वाहनांसाठी धोका निर्माण झालाय. यामुळे अशा अपघातांची मालिका सुरूच आहे. अपघातानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करून कार बाजूला घेतल्याने वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
प्रशासनाने आणि पोलीस खात्याने या मार्गावर होणाऱ्या वाळू वाहतुकीकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. शहरात अलीकडच्या काळात वाढत असलेल्या स्टॅबिंग घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अँटी स्टॅबिंग मोहिमेअंतर्गत कारवाई सुरू केली आहे. काल सोमवारी सायंकाळी श्रीनगर येथे एका युवकाला अटक करून त्याच्या जवळील धारदार जांबिया जप्त करण्यात आलाय. पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचं नाव आनंद परशुराम बजंत्री व 21 राहणार मुस्लिम गल्ली श्रीनगर बेळगाव असं आहे. अलीकडे शहरात चाकूने वार करण्याच्या अथवा भोसकण्याच्या वाढलेल्या घटनांना पायबंद घालण्यासाठी शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पोलिसांच्या अँटी स्टॅबिंग स्क्वॉड कार्यरत केला आहे. कायदा सुव्यवस्थेसह समाजातील शांती बिघडू नये यासाठी या स्क्वॉडकडून सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद व्यक्तींना अडवून चौकशी करून त्यांची झडती घेतली जात आहे. केएलई हॉस्पिटलने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत मोठा निर्णय घेतलाय. आता या दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना कोणत्याही प्रकारचे कागदपत्र घेऊन यावे लागणार नाही. सर्व वैद्यकीय सेवा आणि माहिती डिजिटल स्वरूपात ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये याची माहिती देताना हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले की उपचाराशी संबंधित सर्व नोंदी, अहवाल, तपासण्या, औषधोपचार व बिलिंग प्रणाली आता पूर्णपणे पेपरलेस असणार आहे. केएलई हॉस्पिटल हे कर्नाटकातील पहिलं हॉस्पिटल आहे जे संपूर्णपणे पेपरलेस प्रणालीत प्रवेश करत आहे. त्यामुळे रुग्णांचा वेळ आणि कागदांची झंझट वाचणार आहे. तसेच वैद्यकीय सेवांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार आहे. हा निर्णय पर्यावरणपूरक असून डिजिटल हेल्थ केअरच्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे, असंही वैद्यकीय संचालक कर्नल बी दयानंद यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावेळी डॉक्टर माधव प्रभू, प्रेस्टो कंपनीचे सीईओ विक्रम धोत्रे उपस्थित होते. शहरात L&T कंपनीमार्फत सुरू असलेल्या जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे अनेक भागांमध्ये रस्त्याची दुरवस्था झाली आहे. विशेषतः गवळी गल्लीमध्ये पाईपलाईन घालण्यात आली असली तरी त्यानंतर चरी व्यवस्थित न बुजवल्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. या अरुंद रस्त्यावर खोदकाम केल्यानंतर माती व्यवस्थित भरली गेली नाही. त्यामुळे रस्त्यावर खड्डे तयार झाले असून वाहतूक आणि पादचारी मार्गात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनधारक व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. स्थानिक नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत काम पूर्ण केल्यानंतर रस्त्यांची पूर्वस्थिती करण्याकडे दुर्लक्ष का केलं असा सवाल केला आहे. प्रशासन व संबंधित ठेकेदारांनी तात्काळ चरी बुजवून रस्ता पूर्ववत करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. गोवा वेस वाहतूक सिग्नलजवळ असलेल्या पोलीस चौकीसमोरच पादचारी महिलेला कॅन्टरने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारी घडली. शिबा वासिम इनामदार वय 32 राहणार बाबले गल्ली अनुगोळ असं मृत महिलेचं नाव आहे. आपल्या 2 मुलांना शाळेतून घरी घेऊन जाण्यासाठी त्या जात असताना हा अपघात घडला. त्यांना कॅन्टरने मागच्या बाजूने धडक दिली, त्यामुळे त्या खाली कोसळल्या. त्यांना जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेनंतर दक्षिण रहदारी पोलिसांनी कॅन्टर ताब्यात घेतला असून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. उचगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वतीने शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी वासरू प्रदर्शन आणि स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला असून सुमारे 100 शेतकऱ्यांनी आपली वासरे या प्रदर्शनात सादर केली. या दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात उचगावसह 17 गावांचा समावेश होतो. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन केलं जातं. त्यामुळे या क्षेत्रातील शेतकऱ्यांना आधुनिक पशुसंवर्धन, आरोग्य व्यवस्थापन आणि उत्तम दूध उत्पादनासाठी मार्गदर्शन मिळावं हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. प्रदर्शनादरम्यान वासरांची वाढ, आरोग्य, देखभाल यावर तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच उत्तम वासरांनाही स्पर्धा स्वरूपात पारितोषिके देण्यात आली. या उपक्रमातून शेतकरी वर्गामध्ये जनजागृती होऊन वासरांचे संगोपन योग्य पद्धतीने करण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली 3 महत्त्वपूर्ण बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. सन 2023-24 या आर्थिक वर्षातील 7व्या लघुसिंचन गणनेसाठी जिल्हा पातळीवरील समन्वय समिती स्थापन करण्यासंबंधीची बैठक, जन्म मृत्यू नोंदणीसाठी जिल्हास्तरीय समन्वय समिती बैठक,
आणि 11व्या कृषी गणनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कार्य पूर्ण करण्यासाठी जिल्हा समन्वय समितीची बैठक अशा 3 वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली। या बैठकीदरम्यान संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रगती अहवालाचे सादरीकरण केले। जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व गणना आणि नोंदणी प्रक्रिया नियोजित वेळेत व अचूक रीतीने पार पाडण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी रोशन यांनी दिले। शहरातील क्लब रोडवर दुचाकी आणि कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला। विशेष म्हणजे काही क्षणात घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्वतः पुढाकार घेत जखमी युवकाला आपल्या अधिकृत वाहनातून जिल्हा रुग्णालयात दाखल करत मानवी संवेदनांचा प्रत्यय दिला। गणेशपूर येथील रहिवासी प्रणोष सुरणगी हे आपल्या घरातून कंगराळी गावाकडे जात असताना क्लब रोड येथे हा अपघात झाला। धडकेमुळे त्यांच्या पायाला गंभीर जखम झाली। घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त बोरसे काही क्षणातच घटनास्थळी दाखल झाले आणि कोणताही विलंब न करता स्वतःच्या शासकीय वाहनातून जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले। त्यांच्या या तत्पर आणि मानवी दृष्टिकोनातून केलेल्या कृतीचे नागरिकांमधून सर्वत्र कौतुक होत आहे। या अपघाताची नोंद एपीएमसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। शहरातील चव्हाट गल्ली परिसरात गटारींवर थोर पुरुषांचे फोटो फेकले गेल्याचा अत्यंत खेदजनक प्रकार समोर आलाय। गेल्या अनेक दिवसांपासून हे फोटो तिथेच पडून असून कोणीही त्याकडे लक्ष दिलं नसल्याचं चित्र आहे। हा प्रकार विटंबना म्हणूनच बघितला जात असून परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय। दररोज हजारो नागरिक या मार्गावरून जात असून देखील कोणत्याही यंत्रणेकडून साफसफाई अथवा फोटो उचलण्याची तसदी घेण्यात आलेली नाही। थोर पुरुषांचा असा अवमान होणे म्हणजे संस्कृती आणि समाजाच्या मूलभूत मूल्यांची पायमल्ली आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी सध्या केली जात आहे। बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या प्रशासकीय मंडळावर 10 जणांची बिनविरोध निवड झाली आहे। व्यापार क्षेत्राच्या 5 आजीवन सदस्य जागांसाठी आणि 1 सर्वसाधारण सदस्य जागेसाठी निवडणूक जाहीर झाली। एकूण 12 जणांनी अर्ज दाखल केले होते। सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। व्यापार क्षेत्रातील एका उमेदवाराने आणि औद्योगिक क्षेत्रातील एका उमेदवाराने आपले अर्ज मागे घेतल्याने उर्वरित उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले। व्यापार क्षेत्राच्या आजीवन सदस्य जागेसाठी MK हेगडे, अप्पासाहेब गुरव, रोहित कपाडिया, सचिन हंगिरगाकर, विजया दरागशेट्टी यांची बिनविरोध निवड झाली। औद्योगिक क्षेत्राच्या आजीवन सदस्य जागेसाठी दयानंद नेतळकर, सचिन सबनीस, विनीत हरकुणी यांची बिनविरोध निवड झाली। सुधीर चौगुले हे व्यापार क्षेत्राच्या सर्वसाधारण मतदारसंघातून निवडून आले आणि बसवराज रामपुरे हे औद्योगिक क्षेत्राच्या सर्वसाधारण मतदारसंघातून निवडून आले। शहरातील आंबेडकर नगर परिसरातील रस्त्यांवर मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत। विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले। रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना पाण्यात लपलेले खड्डे लक्षात न आल्यामुळे घसरून पडण्याचे प्रकार घडत आहेत। अनेक ठिकाणी वाहने बिघडण्याची आणि नागरिक जखमी होण्याची घटना घडली आहे। स्थानिकांनी याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, अशी तक्रार आहे। रस्ता डागडुजी किंवा खड्डे बुजवण्याचे काम तातडीने करावे अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे। कर्नाटक राज्य हौशी जुडो संघटनेच्या आश्रयाखाली आणि बेळगाव जिल्हा हौशी जुडो संघटनेच्या वतीने 25 ते 27 जुलै 2025 या कालावधीत पहिली खुली राज्यस्तरीय जुडो अजिंक्यपद स्पर्धा बेळगावमध्ये आयोजित करण्यात आली आहे। ही स्पर्धा कॉलेज रोडवरील गांधी भवन येथे होणार असून त्यामध्ये राज्यभरातील विविध जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत, अशी माहिती जुडो प्रशिक्षिका रोहिणी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। राज्य जुडो संघटनेचा मोठा पाठिंबा मिळत असून त्यांचा पाठिंबा आणि सहकार्यामुळेच बेळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या राज्यस्तरीय जुडो स्पर्धेचे आयोजन केले जात आहे। संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त उद्या बुधवार दिनांक 23 जुलै रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये वडगाव येथील श्री विठ्ठल मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे।
या कीर्तन सेवेचे निरूपण श्री ज्ञानेश्वर महाराज काकडे करणार असून परिसरातील सर्व भाविकांनी वेळेवर उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्थानिक भाविक व मंडळ कार्यरत असून धार्मिक वातावरणात पार पडणाऱ्या या सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिरसाचा अनुभव घ्यावा असे आयोजकांनी कळवले आहे। श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर खडेबाजार बेळगाव येथे त्यांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। आज मंगळवारी महिला मंडळाचा हळदी कुंकू समारंभ, लहान मुलांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा, महिलांसाठी पाककला, फॅन्सी ड्रेस व संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धातील विजेत्यांचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। उद्या बुधवारी महाप्रसाद आणि भव्य दिंडी मिरवणुकीने सोहळ्याची सांगता होणार आहे। संपूर्ण निपाणी तालुक्यातील महसूल विभागाची जबाबदारी असणारे सर्कल कार्यालय सध्या भ्रष्टाचाराच्या कारणातून चांगलंच चर्चेत आलंय। येथील सर्कल अधिकारी पैशाशिवाय कामच करत नाहीत अशी तक्रार सर्वसामान्य शेतकरी व जनतेतून वाढत आहे। अशा या परिस्थितीत एजंटांना मात्र अर्थपूर्ण हित संबंधातून चांगलं जोपासलं जात आहे। निपाणी तालुक्यातील महत्त्वाचे असणारे हे कार्यालय सुविधा अभावी विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहे। असं असलं तरी समस्यांच्या विळख्यात सापडलेले हे कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा म्हणून अधिक चर्चेत आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेताना कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे। खडकलाटमध्ये गेल्या 1 महिन्यापासून पाणी सोडण्यात आलेलं नाही। यामुळे संतप्त नागरिकांनी मोर्चा काढून ग्रामविकास अधिकारी, चिकोडी तालुका ग्रामीण पेयजल विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठ्याचे ठेकेदार, ग्रामपंचायत पदाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांवर पाणी पुरवठ्यात अक्षम्य निष्काळजीपणा केल्याबद्दल प्रश्नाचा भडीमार करून धारेवर धरले। वर्षभरात ज्या वेळी पाणी आलं नाही त्यावेळीची पाणीपट्टी रद्द करतो असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। विजापूर जिल्ह्यातील निडगुंदी तालुक्यातील वंदाळ गावातील बनशंकरी मंदिरात चोरट्याने आपली हातचलाखी दाखवली आहे। जॅकेट घालून आलेल्या या चोरट्याने मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करून देवीच्या मूर्तीवरील चांदीचे दागिने लंपास केले, तसेच देवीच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र देखील चोरले। या चोरीमध्ये 2 लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्याने लांबवले आहेत। सदर चोरीचे दृश्य मंदिरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे। सदर घटनेची नोंद निडगुंदी पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे। सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत। जलद आणि सुरक्षित डिजिटल पेमेंट क्षेत्रामध्ये भारताने जगात पहिलं स्थान मिळवलं आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अलीकडील अहवालानुसार युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसमुळे भारताने डिजिटल व्यवहारांमध्ये हे स्थान मिळवलं आहे। 2016 मध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सुरू केलेले UPI आज देशात पैशांचे व्यवहार करण्याचा सर्वात सोपा आणि लोकप्रिय मार्ग बनलाय। UPIच्या मदतीने लोक त्यांचे अनेक बँक खाते एकाच मोबाईल ॲपशी लिंक करू शकतात आणि काही सेकंदात सुरक्षित कमी किमतीचे व्यवहार करू शकतात। आज भारतातील 85% डिजिटल पेमेंट UPIद्वारे होत आहेत, जे 49.1 कोटी वापरकर्ते, 6.5 कोटी व्यावसायिक आणि 675 बँकांना एकाच व्यासपीठावर जोडते। इतकेच नाही तर UPI आता जागतिक स्तरावर देखील सुमारे 50% रिअल टाइम डिजिटल पेमेंट हाताळत आहे। शहरातील समर्थनगर रेल्वे मार्गावर आज मंगळवारी दुपारी एका वृद्ध पादचाऱ्याचा रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू झाला। रेल्वे रूळ ओलांडताना घाई गडबडीमुळे ही दुर्दैवी घटना घडली। मृत इसमाची ओळख पांडुरंग भातकांडे, वय 75, राहणार खडकगल्ली बेळगाव अशी झाली आहे। पांडुरंग भातकांडे रेल्वे फाटकाच्या परिसरातून रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना भरधाव येणाऱ्या रेल्वेने त्यांना जोरदार धडक दिली। या धडकेमध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली। ही घटना बेळगाव रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून अधिक तपास सुरू आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।